शंका संजय राऊतांनी व्यक्त केली आहे। धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवरून मोठी टीका झाली होती। त्यावर स्पष्टीकरण देताना धस यांनी बावनकुळेंवर काहीशी नाराजी व्यक्त केली होती। आपण फक्त 20 ते 25 मिनिटच भेटलो, पण बावनकुळेंनी ही भेट 4.5 तास झाल्याचं का सांगितलं, असा सवाल धस यांनी केला होता। प्रदेशाध्यक्ष त्यांनी मला बोलवलं होतं, हे 30 दिवसापूर्वीचा वेळ असेल। बोलावलं होतं 20 ते 30 मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो। फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता 4.5 तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही। या बाबतीत त्यांना आपण विचारावं। आणि एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं। तर 4.5 तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत, तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा, अशी माझी विनंती। असं आहे की मग बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना, ते म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत। मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्या क्षणी त्यांनी त्या बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे होतं। ह्याला नैतिकता म्हणतात। आणि सांगायला पाहिजे होतं बाहेरून की माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला, म्हणून मी इथून बाहेर पडलो। हे असं असं झालेलं आहे। हिंमत आहे? आता कशाला आक्रोश करताय? प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंनी बोलवल्यावर पक्षाचा आमदार म्हणून जाणं हे आमचं कर्तव्य आहे। त्या कर्तव्य भावनेतनं त्या ठिकाणी धस गेले, परंतु गेले म्हणून धसच्या विश्वासार्हतेवर कुठेही प्रश्नचिन्ह निर्माण होता कामा नये। अशा प्रकारचा दबाव आणण्याची आवश्यकता नाही। तसा असता तर पहिल्याच दिवशी भाजपनं किंवा आमच्या नेतृत्वानं त्यांना सूचना दिली असती, परंतु हा विषय गुन्हेगारीचा आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात भाजप सतत लढलाय, त्यामुळे अशा प्रकारचं थांबवण्याचा विषयच उद्भवत नाही।